नमस्कार मित्रांनो, बऱ्याच स्त्रियांना वय जास्त झाल्यानंतर किंवा मेनोपॉज नंतर ड्रायनेस ऑफ वजायना, पेनफुल इंटरकोर्स याचा सामना करावा लागतो आणि आपल्या इथं 99.99% स्त्रियांना याच्याबद्दल माहिती नसते की याच्यावर पण ट्रीटमेंट उपलब्ध असतं। आणि याच विषयावर आज मी तुम्हाला किंवा माझ्या भगिनींना आज मार्गदर्शन करणार आहे की ड्राय वजायना किंवा पेनफुल इंटरकोर्स होत असेल किंवा प्रॉपर लुब्रिकेशन होत नसेल तर त्यासाठी तुम्हाला काय ट्रीटमेंट उपलब्ध आहे आणि कशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या ट्रीटमेंट घेऊ शकता त्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायचा प्रयत्न करीत आहे। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश, ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे। मित्रांनो, आजपर्यंत मी 10 लाखाच्या वर रुग्णांना बघितलेलं आहे। बरेच माझ्याकडे कपल येतात, त्या कपलची कंप्लेंट असते, त्या विषयावर पण मी व्हिडिओ बनवत असतो आणि खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, मॅक्झिमम आपल्या मराठी बांधवापर्यंत पोचवा आणि माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात कंजूसी करू नका। तर मित्रांनो, आजचा आपला जो विषय आहे हे माझ्या माता भगिनीसाठी आहे की आफ्टर द एज ऑफ 40-45 एक दोन इश्यू झाल्यानंतर केव्हा ना केव्हा स्त्रियांना 3-4 प्रॉब्लेम येतात। एक, काम इच्छेचा अभाव, त्याच्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं म्हणजे कमतरता असते, त्यासाठी आम्ही इंजेक्टेबल किंवा काही पॅचेस किंवा टॅब्लेट फॉर्ममध्ये ट्रीटमेंट करतो। दुसरं कॉमन समस्या आहे ड्राय वजायना, म्हणजे योनी मार्ग कोरडा असणे किंवा योनी मार्गामध्ये ओलावा नसणे, हे पण एक समस्या असते। योनी मार्गामध्ये म्हणजे ड्रायनेस असेल तर जेव्हा केव्हा ते इंटिमेट होतात तेव्हा त्यांना खूप पेनचा सामना करावा लागतो, त्यांना खूप पेनफुल इंटरकोर्स होऊन जातं आणि त्याच्यामुळे त्यांना ऑर्गॅझम मिळत नाही किंवा मिळू शकत नाही, कारण की त्या पेनमुळं त्यांचं पूर्ण लक्ष त्या पेनवर असतं आणि ते ऑर्गॅझम मिळण्यासाठी त्यांना खूप म्हणजे शक्यताच खूप कमी असते। तर मित्रांनो, बऱ्याच भगिनींना माहीत नसतं की यासाठी पण चांगलं एकदम ट्रीटमेंट आहे। तर इस्ट्रोजन आणि इस्ट्रोजनचे क्रीम असतात, ज्याला मी प्रिमॅरिन म्हणून क्रीम असतं। प्रिमॅरिन हे इस्ट्रोजन याच्यामध्ये क्रीम असतं आणि इस्ट्रोजन क्रीममुळं डेली व्हल्वाला, बाहेरच्या व्हल्वाला आणि आतून व्हाजायनल पार्टला डेली सकाळ संध्याकाळी क्रीम लावायचं असतं। हे जर सकाळ संध्याकाळ जर क्रीम लावलं तर तिथलं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन याचं हार्मोनचं सिक्रेशन वाढतं, त्याच्यामुळं बार्थोलिन ग्लँड स्टिम्युलेट होतात, त्याच्यामुळं ओलावा निर्माण होतो आणि त्यामुळं त्यांची काम करण्याची इच्छा पण वाढते आणि त्याच्यामुळं जे त्यांना ऑर्गॅझम पाहिजे ते ऑर्गॅझम उत्तमरित्या मिळण्यासाठी या प्रिमॅरिन क्रीमची त्यांना मदत होऊ शकते। हे प्रिमॅरिन क्रीम 1 mg या साईटवर जा, इथं अवेलेबल आहे। एक 42 ग्रामची आहे, ती 1150 रुपयाला आहे आणि एक 14 ग्रामची आहे, ती काय ती 550 रुपयाची आहे। तर हे तुम्हाला ऑनलाईन पण भेटू शकतं किंवा तुमच्या जवळच्या केमिस्टवर तुम्ही जाचाल तर त्या केमिस्टवाल्याला पण सांगसाल तर त्या केमिस्टवाल्याकडे तुम्हाला ही क्रीम भेटू शकते। तर मित्रांनो, आफ्टर द एज ऑफ 40-45 प्रत्येक स्त्रियांनी या क्रीमचा वापर करणं अत्यंत गरजेचं असतं, नाही तर कुठं ना कुठं त्यांच्या लैंगिक आयुष्यामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट जे तुम्हाला पाहिजे तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं करण्यासाठी ते कमी मिळतं आणि त्याच्यामुळं तुम्ही माझ्याकडे येता, तुमच्यामध्ये दोष घेऊन येतात, पण तुमच्या पार्टनरमध्ये केव्हा केव्हा दोष असू शकतो, पण त्या दोषाला तुम्ही टाळता, तुम्ही तुमच्या पार्टनरला आमच्याकडं आणण्यासाठी संकोच करता। ठीक आहे, आम्ही आमच्याकडे नाही आलात तरी तुमच्या शेजारी जे काही स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर असतील, स्त्रिया असतील, त्या डॉक्टरांना दाखवून या आजारावर तुम्हाला चांगलं औषध तुम्हाला मिळू शकतं। त्यांना सांगा की इस्ट्रोजनची क्रीम पाहिजे तर ते क्रीम तुम्हाला प्रिस्क्राईब करतील आणि तुमच्या बाजूच्या केमिस्टवर तुम्हाला मिळेल आणि ह्या जर क्रीमचा वापर केला तर तुमचं लैंगिक आयुष्य किंवा माझ्या भगिनींचं लैंगिक आयुष्य चांगल्या प्रकारे जाऊ शकतं, त्यांना पण त्याच्यातून आनंद मिळू शकतो, ऑर्गॅझम मिळू शकतो आणि प्रत्येक इंटिमेट होताना प्रत्येक वेळा आपल्या दोघांचंही एक कर्तव्य आहे की दोघांना त्याच्यातून आनंद मिळाला पाहिजे, दोघांना ऑर्गॅझम मिळाला पाहिजे, तरीच आम्ही त्याला परिपूर्ण इंटिमेसी ॲक्ट असं म्हणतो। ह्या गोष्टीवर लक्ष ठेवा आणि स्वतःबद्दल विचार न करता आपल्या पार्टनरचा पण विचार करा। आपल्या पार्टनरला पण काही प्रॉब्लेम असतील तर त्यांचं ट्रीटमेंट ताबडतोब घ्या। धन्यवाद मित्रांनो।